हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. घरातील सगळेजण तयार झाले होते, पण नियती अजूनही आपल्या खोलीतच होती. रियांशही आपल्या खोलीत तयार होत होता. अवधानजी आजीशी बोलत होते तेव्हाच त्यांची नजर जिन्याकडे गेली, जिथे त्यांची दोन्ही मुली परीसारख्या सुंदर दिसत उभ्या होत्या. आजी म्हणाल्या, "अरे, तू माझं काही ऐकतच नाहीस. एवढं काय बघतोयस तिकडे?" आणि जेव्हा आजींची ही नजर तिकडे गेली तेव्हा त्या दोघींना पाहून त्या हसल्या. त्या उठून गेल्या, त्यांच्या नजरेचा उतरावा घेतला आणि म्हणाल्या, "देव करो तुम्हा दोघींना कुणाची नजर ना लागो." दोघीही धावत आजींच्या गळ्यात पडल्या आणि म्हणाल्या, "आय लव्ह यू दादी." असं म्हणून दोघींनी आजींच्या गालावर एक एक किस घेतला. तेवढ्यात अवधानजी म्हणाले, "चला एक सेल्फी घेऊया." शनया लगेच म्हणाली, "डॅड, तुम्ही अगदी बरोबर सांगितलं. तुम्ही सगळे पोज द्या, मी सेल्फी घेते." तेव्हाच इशिताही आली. शनया सगळ्यांना म्हणाली, "स्माईल करा, स्माईल." आणि त्यांनी फोटो क्लिक केला. "मी हा फोटो माझ्या इंस्टाग्राम पोस्ट करणार आहे," शनया उत्साहाने म्हणाली. तेव्हा अवधानजी विचारतात, "अरे नियती कुठे आहे? अजून तयार झाली नाही का?" अन्या म्हणाली, "हो बहुतेक डॅड, म्हणूनच ती आली नाही." अवधानजी म्हणाले, "आदर्शचे खूप फोन आले होते आहेत बरं का. एक काम करा, तुम्ही सगळे आधी निघा, बाकीचे आम्ही मागून येतो." त्यावर शनया आणि इशिता एका गाडीत निघाल्या आणि आजी व अन्या दुसऱ्या गाडीत. तेव्हाच मैना तयार होऊन आली आणि तिच्या मागे रियांशही आला. अवधानजी म्हणाले, "रियांश, सगळे निघून गेले आहेत." हे ऐकताच नैना खूप खुश झाली. तिच्या मनात विचार आला, "मग आता मीच रियांशसोबत जाईन." पण अवधानजी पुढे म्हणाले, "फक्त नियती आणि तूच उरले आहात." रियांश पटकन म्हणाला, "आपण नैनाला घेऊन जा, मी नियतीला घेऊन येतो." हे ऐकून नैना तडक म्हणाली, "नियती, जाऊ दे तुमच्यासोबत, मी रियांशसोबत जाते." अवधानजी शांतपणे म्हणाले, ते बरोबर आहे, पण नियती अजून तयारच नाही आणि मला उशीर होतोय. तू माझ्यासोबतच चल." असं म्हणून ते गाडीच्या दिशेने निघाले. नैना रागाने आपली मूठ आवळते आणि गाडीत बसली की गाडी पुढे सरकली. तिच्या मनात विचार आला, काश मी थोडी उशिरा तयार झाली असती तर. मग ती अवधानजींकडे पाहते आणि मनात म्हणते, मन तर होतंय यांना गाडीतून बाहेर फेकावं, पण नाही, तसं करू शकत नाही. अवधानजी तिच्याकडे पाहतात तेव्हा ती गोड स्मित करते, पण जसजसे ते पुन्हा समोर पाहतात तसतशी ती त्यांच्याकडे पुन्हा भयानक नजरेने बघू लागते. दरम्यान रियांश नियतीची वाट पाहत होता. 5 मिनिटं झाली होती पण नियती अजून आली नव्हती. तो चिडून म्हणाला, "इतका वेळ कोण घेतं? वाटतंय सगळ्या दिवसांचा मेकअप आजच करायचा ठरवलंय." मुली थोडं कमी मेकअप केलात तरी सुंदर दिसतात, पण नाही, जोपर्यंत चेहऱ्यावर 1 किलो मेकअप नाही चोपडला तोपर्यंत समाधान नाही. तो असं बोलत असतानाच त्याची नजर समोरून येणाऱ्या नियतीवर पडली. तो कारला टेकून उभा होता, पण तिला पाहताच तो सरळ उभा राहिला आणि विस्मयाने तिच्याकडे पाहू लागला. "ही तर माझ्या कल्पनेपलीकडची आहे." तो मनात म्हणाला. नियती बाहेर आली आणि आजूबाजूला काहीच दिसत नव्हतं, फक्त रियांश होता. ते त्याच्याकडे जाऊन विचारते, "सगळे गेले का?" रियांश गडबडीतला राग आवरत म्हणाला, "हो." तेव्हा नियती हलकेच म्हणाली, "म्हणजे आता मला तुझ्याबरोबर जावं लागणार, नाही का?" त्यानंतर इकडे रियांश म्हणतो, "काय झालं नियती? तुला इथे अजून कोणी दिसतंय का ज्याच्यासोबत तू पार्टीला जाणार आहेस?" आणि त्यानंतर नियती म्हणते, "बहुधा नाही." रियांश म्हणतो की, "आणि हे कपडे घालून तू पार्टीला जाणार आहेस?" त्यानंतर नियती स्वतःकडे पाहत म्हणाली, "का? हे कपडे वाईट आहेत का? म्हणून असं बोलतोयस का तू?" त्यानंतर रियांश म्हणतो, "आपण पार्टीला चाललो आहोत, कुठं साधं फिरायला नाही, आणि तू असं कॅज्युअल कपडे घालून आली आहेस." त्यानंतर नियती म्हणते, "मला हेच आवडतात आणि मी हेच घालून जाणार." नियतीने जीन्स आणि टुनिक परिधान केली होती.
रियांश म्हणतो, कधी कधी प्रसंगानुसार आपल्या आवडीनिवडी बदलाव्या लागतात. कृपया जाऊन कपडे बदलून ये. आणि त्यानंतर नियती रागाने म्हणाली, तुला काय फरक पडतो मी काय घालते त्याने? मी तुझी काही नाही, ना मैत्रीण ना गर्लफ्रेंड. मग मी तुझं ऐकावं असं का? समजलास? आता चल, उशीर होतोय. नियती त्याला म्हणाली. रियांश म्हणाला, कधी कधी आपला हा अट्टहास कमी केला पाहिजे. कोणी मोफत सल्ला देत असेल तर तो ऐकून घ्यायला हरकत नसते. नियती म्हणते, पण मला मोफत सल्ला नको आहे. आणि त्यानंतर रियांश म्हणतो, म्हणजे तू कपडे बदलणार नाहीस? नियती त्याच्याकडे पाहून डोकं हलवते. नाही. रियांश म्हणतो, ठीक आहे मग, मी तुला घेऊन जाणारच नाही. ना बास राहील ना बासरी वाजेल. ते म्हणत तो कारमध्ये बसला आणि निघून जातो. नियती त्याच्याकडे रागाने पाहत राहते. मग मंद स्वरात म्हणते, आय हेट यू. पण पुढच्या क्षणी तिच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळतो. ती हाताने तो अश्रू पुसते आणि विचारते, मी का रडते? बहुधा मला घरची आठवण आली, कारण मी अनेक दिवसांपासून घरी बोललेच नाही, म्हणूनच रडते बहुतेक. रियांशमुळे नाही. मी काय चूक केली त्याच्याशी? माझ्याकडे तर साधेच कपडे आहेत. काल त्याने माझ्यासाठी निवडलेले कपडे माझ्यावर शोभत नव्हते. त्यात मी अस्वस्थ वाटते. दरम्यान रियांश गाडी चालवत असताना स्टिअरिंगवर हात आपटतो आणि चिडून म्हणतो, यापेक्षा मी नैनालाच घेऊन आलो असतो. बरं झालं असतं, निदान ती माझं ऐकते तरी. पण हिने तर ठरवूनच ठेवले की माझं काहीही ऐकायचं नाही. मी त्याच्या भल्यासाठीच बोलत होतो. तिला माहितीही नाही की त्या पार्टीत लोक किती टीकाकार असतात. लोक कपड्यांवरूनच व्यक्तीचा अंदाज घेतात आणि मला नको होतं की कोणी तिच्याबद्दल काही बोलावं. असं म्हणत तो गाडीला ब्रेक लावतो, एक खोल श्वास घेतो आणि मग गाडी पळवतो. त्यावेळी नियती अजूनही तिथेच उभी होती. तिच्या नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती स्वतःपासूनच ते लपवत होती. अचानक रियांशची गाडी तिच्या समोर येऊन थांबते. तो खाली उतरतो, नियतीकडे पाहतो आणि तिचा हात धरून म्हणतो, चल आज चल. नियती म्हणते, रियांश माझा हात सोड. कुठे नेत आहेस मला? रियांश म्हणतो, तू ऐकणार नाहीस म्हणूनच जबरदस्ती करतोय. आणि त्यानंतर त्याचवेळी अवधानजींचा फोन रियांशच्या मोबाईलवर येतो, पण तो फोन कारमध्येच राहिलेला असतो. अवधानजी स्वतःशीच म्हणतात, रियांश फोन का उचलत नाही? मी चुकून त्यांना दोघांनाच एकत्र सोडलं का? कारण आईने तर सांगितलं होतं की दोघांचं पटत नाही, पण रियांशने स्वतःच सांगितलं होतं की तोच तिला घेऊन येईल. देवा, याला थोडं शहाणपण दे, नाहीतर हा आपल्या रागात तिला दुखावून बसेल. दरम्यान आदर्शच्या घरी सर्व तयारी पूर्ण झाली होती. पाहुणे यायला सुरुवात झाली होती. सुरक्षा व्यवस्था खूप कडक ठेवली गेली होती, कारण आजच्या पार्टीत मोठमोठे पाहुणे येणार होते. आदर्शच्या वडिलांचा समाजात मोठा मान होता आणि त्यांच्या निधनानंतर आदर्श स्वतः त्यांच्या कंपनीचा CEO झाला होता. त्याचवेळी कोणीतरी हाक मारतं, आदर्श बेटा. आदर्श मागे पाहतो. ती त्याची आई होती. तो तिच्याकडे जाऊन म्हणतो, मॉम, काय झालं? तुम्ही चिंताग्रस्त दिसत आहात. आई म्हणते, बेटा, तू सगळी सुरक्षा तपासलीस ना? कुठलीही अडचण होऊ नये. आदर्श म्हणतो, मॉम, तुम्ही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित आहे आणि कृपया जास्त चालू नका. तुम्हाला डायबिटीज आहे हे तुम्हाला ठाऊक आहेच. पर्समध्ये इन्सुलिन ठेवले ना? त्यानंतर आई हसत म्हणाली, बाळा, मी कधीच विसरू शकत नाही की मला डायबिटीज आहे. तू, तुझी बहीण आणि तुझे वडील सगळेच मला रोज आठवण करून देतात. मी माझं इन्सुलिन पर्समध्येच ठेवलं आहे. आदर्श फोनवर बोलत असतानाच त्याला रियांशचं कुटुंब येताना दिसलं. तो लगेचच म्हणतो, मॉम, इशिता आंटी आणि आजी आल्या आहेत.
असं म्हणत तो त्यांच्या स्वागतासाठी पुढे जातो. त्यांच्या मागोमाग अंजलीही येते आणि दोघं मिळून सगळ्यांना अभिवादन करतात. तेव्हाच आदर्श अन्या आणि शनयाला पाहून म्हणतो, तुम्ही दोघी खूप सुंदर दिसताय. अन्या आणि शनया हसत म्हणतात, थँक्यू. आदर्श लगेच विचारतो, अन्या, नियती नाही आली का? अन्या म्हणते, ती कदाचित मागच्या कारमध्ये आहे, अजून पोहोचली नाही. अन्या आणि रियांश, हो, भाऊसुद्धा तिच्यासोबतच आहे, असं म्हणत सगळे बसतात आणि बोलायला लागतात. थोड्याच वेळात कायरा पायऱ्या उतरून खाली येते. सगळ्यांचेच लक्ष तिच्याकडे वळतं. तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातलेला असतो आणि ती अतिशय सुंदर दिसत असते. ती खाली येताच तिची आई अंजली तिला मिठी मारते आणि म्हणते, माझी मुलगी आज किती सुंदर दिसते. कायरा मिश्किलपणे हसत म्हणते, मॉम, ही माझी स्तुती आहे की चेष्टा? अंजली गोंधळून विचारते, ते काय म्हणणं झालं? कायरा उत्तर देते, म्हणजे मी रोज छान दिसत नाही का? अंजली तिचं बोलणं ऐकून हसते आणि म्हणते, अगं नाही रे, माझा अर्थ होता की तू आज खूप सुंदर दिसतेस. असे काही नाही, आता चल, तुला काही जणांशी भेटवते. असं म्हणत ती कायराला घेऊन इशिता आजी, अन्या आणि शनयाशी ओळख करून देते. सगळे तिला शुभेच्छा देतात. तेव्हाच अवधानजी येतात. त्यांच्यासोबत नैनाही असते. अंजली दोघांचं स्वागत करते. नैना आजूबाजूला पाहत म्हणते, वा, किती मोठी लोक आहेत इथे. ती जाऊन शनयाच्या जवळ बसते. शनया म्हणते, अरे नैना, तू तर खूप सुंदर दिसते आज. नैना काही बोलणार इतक्यात शनया हसत म्हणते, पण माझ्या इतकी नाही. नैना ओठ घट्ट दाबते, पण काही न बोलता शांत राहते. आपला राग ती कसाबसा आवरते. अन्या बाजूलाच बसलेली असते आणि संपूर्ण प्रसंग पाहून तिचं हसू आवरत नाही. ती मनातच म्हणते, काय असे ना, पण आहे तर माझीच बहीण. किती सोप्या शब्दात कुणाचंही हसत हसत अपमान करते, अगदी माझ्यासारखी. असं म्हणून ती आनंदाने शनयाला मिठी मारते. शनया आश्चर्याने म्हणते, हे काय करतेस तू? वेडी झाली आहेस का? माझा ड्रेस खराब होईल. अन्या म्हणते, लव्ह यू यार. असं म्हणत ती हसत तिला सोडते. शनया गोंधळलेली तिच्याकडे पाहत राहते. त्याचवेळी इशिता अवधानजींना विचारते, रियांश अजून आला नाही आणि नियतीसुद्धा. दोघं एकत्र आलेत का? अवधानजी थोडे चिंताग्रस्तपणे म्हणतात, हो, एकत्रच आहेत आणि ह्यांचं मला टेन्शन आहे. इशिता म्हणते, त्यांचं पटत नाही हे तुम्हाला ठाऊकच आहे. मग त्यांना एकत्र यायला कसं सांगितलं? रियांशचा राग तर तुम्हाला माहीतच आहे. आणि त्यानंतर अवधानजी म्हणतात, पण रियांशनेच सांगितलं की तो नैनाला नाही तर नियतीला घेऊन येणार आहे. तू काळजी करू नकोस, मी कॉल करून विचारतो. ते फोन काढून रियांशला कॉल लावतात, पण तिकडून कोणताही प्रतिसाद येत नाही. फोन वाजत राहतो पण तो उचलत नाही. बहुतेक गाडी चालवत असेल म्हणून सायलेंटवर ठेवलं असेल, ते म्हणतात. इशिता विचारते, वैसे मीरा कुठे आहे? मला वाटलं ती तुमच्यासोबत आली आहे की तीही रियांशसोबतच आहे. त्यानंतर नाही, ती प्रियासोबत गेली आहे. प्रिया गिफ्ट स्वतः निवडणार म्हणून हट्ट करत होती. मीरा तिलाच घेऊन गेली आहे. थांब, मी कॉल करून विचारतो. आणि त्यानंतर ते मीराला फोन लावतात. 2 बेल होताच मीरा फोन उचलते. हो डॅड, मी निघाले आहे, अर्ध्या तासात पोहोचेन. ती गाडी चालवत म्हणते, ठीक आहे, ड्रायव्हिंगवर लक्ष दे, हळू ये. असं म्हणत ते फोन ठेवतात. दरम्यान दुसऱ्या बाजूला रियांश नियतीचा हात धरून तिला घरात आणतो आणि तिच्या खोलीत नेतो. नियती रागाने त्याच्याकडे पाहत असते. रियांश शांतपणे म्हणतो,
माझ्याकडे असं बघणं बंद कर आणि मला तुझा ड्रेस दाखव. नियती चिडून म्हणते. ओ हॅलो, मी तुला माझं वॉर्डरोब दाखवून विचारू का कोणता ड्रेस घालू? तुला खरंच वाटतं का मी तुझं ऐकेन? वेळ वाया घालू नकोस, मी काही करणार नाही मिस्टर रियांश. ती एवढं म्हणते तोच रियांश तिच्याकडे चालत येऊ लागतो. नियती मागे सरकते आणि त्यानंतर तू पुढे का येत आहेस? दूर राहा माझ्यापासून, ऐकलंस का? मी म्हणते दूर राहा, नियती रियांशला म्हणते. ती मागे जात राहते आणि अचानक तिचा पाय बेडला लागतो. ती बेडवर मागे पडते. ती उठायचा प्रयत्न करते पण रियांश तिचा हात पकडतो. तो शांत पण ठाम आवाजात म्हणतो, माझं ऐकून घे, नाहीतर नंतर पश्चाताप करशील. आणि त्यानंतर तो तिचे केस हलकेच कानामागे सारतो. त्याच्या स्पर्शाने नियतीच्या अंगावर शहारा येतो. तिच्या डोळ्यात एक हलकी नशा दाटते. रियांश हळूहळू तिच्या कानापासून खाली हात सरकवतो. नियतीला त्याच्या स्पर्शाने विचित्र अस्वस्थता जाणवते. तो तिच्याकडे पाहत म्हणतो, तुला माहिती आहे ना, घरात आता कुणीच नाही. आणि त्यानंतर नियती त्याच्या डोळ्यात पाहत उत्तर देते, घरात कुणी नसलं तरी? हो तर काय झालं, मी स्वतःचा बचाव करू शकते, असं म्हणत नियतीने रियांशच्या पोटात जोरात लाथ मारली. रियांशने तिचा पाय पकडतच हसत विचारलं, तू लहान मुलांसारखे सतत पाय हलवत राहतेस का? तुझे हे डाव माझ्यावर चालणार नाहीत, समजलंस? हे म्हणत त्याने तिच्या चेहऱ्यावर हलकेच हात फिरवला. त्याच्या स्पर्शाने नियती अस्वस्थ झालीच होती. आत कुठेतरी ती रियांशसमोर कमजोर पडत होती आणि हे तिलाही ठाऊक होतं. ठीक आहे, मी कपडे घालते आता, कृपया माझ्या वाटेतून हट, ती चिडून म्हणाली. आणि त्यानंतर हे ऐकताच रियांश पटकन उठला आणि म्हणाला, चल पटकन उठ, उशीर होतोय, तुझे कपडे दाखव. आणि त्यानंतर इकडे नियती रागाने उठली. त्याच्याकडे कटाक्ष टाकत वॉर्डरोबकडे गेली आणि त्याला हातवारे करत कपड्यांकडे पाहायला सांगितलं. रियांश तिच्या वॉर्डरोब समोर गेला, कपडे बघितले आणि मग तीव्र नजरेने म्हणाला, तू कधी पार्टीला जात नाहीस का? नाही जात तर? नियतीने चिडून उत्तर दिलं. आणि त्यानंतर हे कोणते कपडे आहेत तुझे? यातलं एकही पार्टीसाठी योग्य नाही, रियांश म्हणाला. तू माझ्या कपड्यांची बेइज्जती करतोयस का? आणि त्यानंतर तसं नाही, पण कपड्यांची सुद्धा बेइज्जती होते का? रियांशने हसत विचारलं. बकवास बंद कर, नियती खवळून म्हणाली. आणि त्यानंतर बकवास मी नाही तू करतेस, म्हणून तूच गप्प बस. काल तू जे कपडे घेतलेस ते घेऊन ये. रियांशचा आवाज आता अगदी ठाम झाला होता. मी ते कपडे नाही घालणार, मला अजिबात आवडले नाहीत, नियतीने त्याच्याकडे बोट दाखवत उत्तर दिलं. मी सांगितलंय ते कर, तुझी आवड निवड जाणून घेण्यात मला काही रस नाही, रियांशने थंडपणे उत्तर दिलं. नियती रागाने गेली, झोळा घेऊन आली आणि तो त्याला दिला. रियांशने त्या झोळ्यातले सगळे कपडे काढून पलंगावर टाकले. बघता बघता त्याला एका काळ्या रंगाची मिडी दिसली. ती नियतीकडे देत म्हणाला, हे घाल, कदाचित यात तुला थोडं अस्वस्थ वाटेल, पण हे चांगलं दिसेल. नियतीने एक कटाक्ष त्याच्याकडे टाकला आणि काही न बोलता ती बाथरूममध्ये निघून गेली. आणि त्याचनंतर रियांश पलंगावर बसत स्वतःशी म्हणाला, मी असं का करत आहे तिच्यासाठी? वारे रियांश ठाकूर, ज्याच्याशी तुला सर्वाधिक द्वेष होता तिच्यासाठी तू आता कपडे निवडतोयस? खरंच विचित्र आहे. मला समजत नाही मी हे का करतोय. अचानक बाथरूमचा दरवाजा उघडला. नियती बाहेर आली. तिला त्या ड्रेसमध्ये पाहून रियांश क्षणभर थक्कच झाला. आणि त्यानंतर, ही तूच आहेस का, की तुझ्या रूपात कोणी दुसरी आली? तो म्हणाला. खरंच तुझ्यावर हा ड्रेस अप्रतिम दिसतोय, नियती जवळ येत म्हणाली. मला अजिबात आवडला नाही हा ड्रेस, मी असं घालून बाहेर जाणार नाही.
हे किती स्लीवलेस आहे बघा. तुला आता याचाही प्रॉब्लेम आहे का? रियांश म्हणाला, थांब मी काहीतरी बघतो. आणि त्यानंतर तो पुन्हा तिच्या वॉर्डरोबकडे गेला आणि काहीतरी शोधू लागला. हे पाहून नियती चिडून म्हणाली, तू माझी अलमारी अशी कशी उघडतोयस? काय प्रॉब्लेम आहे तुझा? आणि त्यानंतर तेव्हाच रियांशला हवं होतं ते सापडलं. तो हसत म्हणाला, तुला तर मला धन्यवाद द्यायला हवेत. मी तुझी मदत करतोय. आणि त्यानंतर तू स्वतःला भाग्यवान समज, कारण रियांश ठाकूर तुझ्यासाठी कपडे निवडतोय, जे मी आजवर कुणासाठीही केलं नाही. तर मग करू नकोस ना? नियती चिडून म्हणाली, मी तुला मदत मागितली होती का? नाही. आणि हे सगळं का करत आहेस तू? काय हेतू आहे तुझा यामागे? रियांश गंभीरपणे म्हणाला, हेच तर मला कळत नाही, मी असं का करतोय? इतकं बोलून त्याने हातातलं डेनिम जॅकेट तिला दिलं. आणि त्यानंतर नियतीने ते घेतलं आणि घालून घेतलं. जॅकेट नीट करत ती पुटपुटली, मला वाटते मी आज एकदम कार्टूनसारखी दिसते. आणि त्यानंतर तिचं बोलणं ऐकून रियांश हसत म्हणाला, तू एक नंबरची डंबू आहेस. तो ड्रेसिंग टेबलकडे गेला, एक न्यूड लिपस्टिक घेतली आणि म्हणाला, हे लावशील तर अजून छान दिसशील. नियती त्याच्याकडे पाहत म्हणाली, तू मला काही गावंडी समजतोस का? जर तसं वाटत असेल तर चुकतोयस. मी हे सगळं फार क्वचितच करते. रियांश मध्येच म्हणाला, हो तर थोडंसंच कर ना. नियती थोडं रागाने म्हणाली, हो करीन, जितकं मला आवडेल तितकंच. आणि हो, असं समजू नकोस की मी हे तुझ्या सांगण्यावरून करते. हे बोलून ती ड्रेसिंग टेबलसमोर उभी राहिली. आरशात स्वतःकडे पाहताच ती थोडी थबकली. स्वतःकडे बघत ती मनात म्हणाली, ही मीच आहे का? मी तर आधीपेक्षा 100 पटीने सुंदर दिसते आत्ता. म्हणजे रियांश बरोबरच म्हणाला होता. तेवढ्यात रियांश म्हणाला, अगं, स्वतःचं कौतुक मनात पूर्ण झालं असेल तर लवकर चल, उशीर होतोय. नियती त्याचं काहीच उत्तर न देता लिपस्टिक लावते आणि मग आपल्या हिल्स घालते. तयार होऊन ती रियांशकडे येते आणि म्हणते, चल आता मी तयार आहे, घेऊन चल मला. रियांश तिच्याकडे वरून खालपर्यंत पाहतो आणि म्हणतो, अजून एक गोष्ट कमी आहे. इतकं बोलून तो तिच्या जवळ येतो आणि तिच्या केसातलं क्लचर काढून टाकतो. तिचे केस मोकळे होताच ती किंचाळते. असं बोलूनही सांगता आलं असतं ना, पण नाही, तुला तर ते नेहमी माझ्याजवळ यायचं असतं. रियांश, मला माहीत आहे तू हे सगळं माझ्याशी बदला घेण्यासाठी करतोयस, नाही का? हे ऐकून रियांश चिडतो, पण काही बोलून तिचं मन दुखवायचं त्याला नव्हतं. तो रागाने तिचा हात पकडतो, तिला गाडीजवळ नेऊन म्हणतो, मी आत्ता काही बोलणार नाही, कारण मी खूप रागात आहे. त्यामुळे शांतपणे बस आणि वाटेत काही बोलू नकोस. इतकं बोलून तो ड्रायव्हिंग सीटवर बसतो. नियतीला कळतं की रियांश खरोखरच रागात आहे. तिलाही जाणवतं की तिने जे काही म्हटलं ते गुस्स्यातच होतं. दोघंही शांत असतात. रियांश पुढे पाहत गाडी चालवत असतो. तेवढ्यात त्याचा फोन वाजतो. कॉल अवधानजींचा असतो. बेटा, कुठे आहेस तुम्ही दोघं? अजून पोहोचलात नाहीत? अवधानजी विचारतात. रियांश म्हणतो, डॅड, आम्ही आता पोहोचतोय. खरं तर गाडीत थोडी प्रॉब्लेम आली होती, पण आता सगळं ठीक आहे. आम्ही जवळच आहोत. इतकं बोलून तो कॉल ठेवतो. नियती शांतपणे त्यांची चर्चा ऐकत बसलेली असते. मग ती चिडून सीटच्या मागे डोकं ठेवते आणि हाताने चेहरा झाकून डोळे बंद करते. मनात म्हणते, गाडीत बसल्यापासून एकही शब्द बोलले नाही. असं वाटते मी गप्प बसलेली बाहुली आहे. अरे देवा, किती बोरिंग आहे हे सगळं. निदान गाणं तरी लाव ना. अगदी दम घुटतोय. कुणीतरी मला या कैदखान्यातून सोडवा. मन होतंय की या गाडीतून उडी मारावी. नाही, मरून जाईन. नाही, उडी मारायची नाही, पण हातपाय मोडतील नक्की. ती असं सगळं विचार करत असते तेव्हा अचानक हात खाली करून ती रियांशकडे पाहते आणि म्हणते, ओ मिस्टर, अजून किती वेळ लागणार पोहोचायला? रियांश काही उत्तर देत नाही. ती पुन्हा म्हणते,
असं म्हणजे आता तू मला इग्नोर करतोयस का? बरं बघ, पोहोचल्यावर तुला दाखवतेच. इतकं बोलून ती पुन्हा चेहरा हाताने झाकते. रियांश तिच्याकडे बघतो आणि तिची ही अदा पाहून नकळत हसू येतं त्याला. थोड्याच वेळात ते दोघं पोहोचतात. रियांश गाडीतून उतरतो. नियतीच्या बाजूचं दार उघडतो आणि हलवून म्हणतो, झोप पूर्ण झाली का? चल, पोहोचलो आहोत. रियांशच्या हालचालीने नियती दचकून उठते. तिचं डोकं साईडला आपटतं आणि ती कपाळ धरते. बडबडतच ती गाडीतून उतरते आणि जसं ती एक पाऊल पुढे टाकते, अचानक तिच्या हीलमुळे ती थोडी घसरते. पण लगेचच रियांश तिला पकडतो. रियांशचा एक हात तिच्या कमरेवर होता आणि दुसरा तिच्या पाठीवर. दोघांचेही नजरानजर होते. क्षणभर वेळ थांबल्यासारखा झाला होता. नियती त्याच्याकडे पाहत मनात विचार करते, मी याला स्वतःपासून दूर का ढकलू शकत नाही? उलट मला असं का वाटते की मी त्याच्याकडे ओढली जाते? रियांशच्या मनातही काहीसं असंच चालू असतं. मला वाटते मी स्वतःहून तिच्या जवळ खेचला जातोय. तो तिच्या डोळ्यात बघतच हलक्या आवाजात म्हणतो, तू कितीदा पडतेस? थोडं नीट चालता येत नाही का? नियती थोडं हसून म्हणते, मला सोडशील का आता? आणि पुन्हा पाडायचं नाही हां, पहिल्यांदा जसं पाडलंस तसं. रियांश थोडं खट्याळपणे म्हणतो आणि त्यानंतर मन तर पुन्हा पाडावंसंच वाटतंय, कारण अजूनही माझा राग काही गेला नाही तू जे बोलीस त्यावरून. नियती त्याच्या डोळ्यात बघत कुजबुजते, असं नको करू, मी खरंच पडले तर मला दुखेल. आणि त्यानंतर रियांश तिचं वाक्य ऐकून हलकंसं हसतो आणि तिला सरळ उभं करतो. नियती आपल्या केसांकडे आणि कपड्यांकडे लक्ष देत थोडं ठीक करते आणि पुढे निघते. रियांशही तिच्यासोबत चालत घरात प्रवेश करतो. घरात पाऊल टाकताच सर्वांचीच नजर दोघांकडे वळतात. रियांशने सुद्धा काळ्या रंगाचा पोशाख घातलेला असतो. तो पूर्णपणे ऑल ब्लॅकमध्ये दिसत असतो, ज्यामुळे तिथल्या मुली त्याच्याकडे आकर्षित नजरेने पाहत असतात. अन्या नियतीकडे पाहत म्हणते, नाईस स्टाईल. आदर्श जो कुणाशी तरी बोलत असतो. नियती आणि रियांशकडे बघताच एक्सक्यूज मी म्हणतो आणि लगेच त्यांच्या जवळ येतो. तो म्हणतो, अरे वा, शेवटी माझे दोन्ही मित्र आलेच. असं म्हणून तो रियांशला मिठी मारतो. मग नियतीकडे हात पुढे करत म्हणतो, हॅलो डिअर, वेलकम टू माय होम अगेन. नियतीही हसून हात मिळवते आणि म्हणते, थँक्यू. रियांश मनात पुटपुटतो, डिअर, आणि दोघांकडे पाहत राहतो. दरम्यान दुसरीकडे मीरा कार चालवत असते आणि तिच्या शेजारी प्रिया बसलेली असते, चिप्स खात. अचानक एका काळ्या रंगाची कार त्यांच्या गाडीला बाजूने धडक देते. मीरा लगेचच गाडीवर ताबा मिळवते आणि रोडवर आणते. ती बाजूला बघते. तीच काळी कार त्यांच्या गाडीचा अपघात घडवायचा प्रयत्न करत असते. मीरा ताबडतोब सावध होते. प्रिया घाबरलेली पाहून ती म्हणते, बाळा घाबरू नकोस, मम्मा आहे ना, काही होणार नाही. तू तर मम्माची धाडसी मुलगी आहेस ना? प्रिया लगेच म्हणते, हो मम्मा, मी धाडसी आहे. आणि त्यानंतर मीरा हसत म्हणते, छान, आता सीट बेल्ट घट्ट धर, कारण तुझी मम्मा आता या लोकांना धडा शिकवणार आहे. आणि त्यानंतर प्रिया पटकन सीट बेल्ट पकडते. मग मीरा कार वेगाने पुढे घेऊन त्या काळ्या कारला जोरदार धक्का देते. ती कार रस्त्याबाहेर जाऊन पलटी होते, पण लगेचच दुसरी कार त्यांच्या मागे येऊन त्यांच्या गाडीला धडकते. मीरा स्पीड वाढवते. रस्त्यावर बऱ्याच गाड्या असल्यामुळे ती वारंवार वाचत पुढे जात राहते आणि त्यामुळे ती पुढे पाहते. समोर गाड्यांची गर्दी असते. तिला अत्यंत कमी जागेतून गाडी काढायची असते. मागे पाहते तर ती काळी कार अजूनही पाठलाग करत असते. मीरा म्हणते, प्रिया घट्ट पकड सीटला. आता जे तुझी मम्मा करणार आहे ते कदाचित तू कधी पाहिलंच नसेल. आणि त्यानंतर इतकं बोलून ती एकदम स्टिअरिंग वळवते. कार दुसऱ्या बाजूच्या रोडवर जाते. मागची कार गोंधळून जंगलाच्या दिशेने वळते आणि पलटी होते. मीरा गाडी वळवताना मागच्या आरशात पाहते. मागून एक ट्रक प्रचंड वेगाने येत असतो
आणि त्यांच्या अगदी जवळ पोहोचतो. मीरा झपाट्याने गाडी पुढे घेऊन जाते. तिची कार पुढे जाताच तो ट्रक त्यांच्या समोरून सुसाट निघून जातो. मीरा घाबरून ब्रेक दाबते आणि प्रियाकडे पाहते. बाळा, तू ठीक आहेस ना? प्रिया आश्चर्याने म्हणते. आणि त्यानंतर मम्मा, असा ॲक्शन मी फक्त सिनेमातच पाहिला होता, पण तुम्ही तर त्याहून भारी केलंत. आणि त्यानंतर मीरा काही बोलणार इतक्यात मागून हॉर्नचे आवाज येतात. ती आरशात बघते. मागे प्रचंड ट्रॅफिक जाम झालेला असतो. ती म्हणते, अरे देवा, पटकन इथून निघूया. ती गाडी पुन्हा सुरू करते आणि वेगाने पुढे निघते. दरम्यान ज्यांची कार अपघातात पूर्ण नष्ट झाली होती त्यातून एक माणूस लंगडत बाहेर पडतो. तो फोन काढून कोणाला तरी कॉल करतो. कॉल लागताच तो दमलेल्या आवाजात म्हणतो, ती वाचली. तिनं आम्हा सगळ्यांना चुकून पळ काढला. बाकीच्यांचं काही ठाव ठिकाणा नाही. मी सुद्धा जखमी आहे. इतकं बोलून तो बेशुद्ध पडतो. नियती, रियांश आणि आदर्श आपापसात गप्पा मारत होते. तेवढ्यात नियतीचा फोन वाजू लागतो. ती स्क्रीनकडे पाहते तर कॉल चिरागचा असतो. रियांश, जो तिच्या शेजारी उभा असतो, तो त्या कॉलरचं नाव वाचतो आणि मनातच म्हणतो, चिराग? जर मी चुकीचा नसेन तर हा तो चिराग कपूर असावा ज्याच्याशी मी डील केली होती. नियती एक्सक्यूज मी म्हणत बाहेर निघून जाते. रियांश तिच्याकडे पाहत राहतो आणि काही क्षणांनी आदर्शही तिथून निघून जातो. रियांश बार काउंटरकडे पाहतो आणि तिकडे चालत जातो. तिथे ठेवलेली ड्रिंक घेऊन तो पिऊ लागतो. तेवढ्यात कोणीतरी मागून आवाज देते, हॅलो मिस्टर हँडसम. त्यानंतर असं म्हणत ती मुलगी त्याच्या शेजारी येते आणि आणखी एक ग्लास उचलून ड्रिंक घेते. रियांश तिच्याकडे थोडं पाहतो आणि नंतर पुन्हा मुख्य दरवाजाकडे नजर वळवतो, जिथून नियती बाहेर गेली होती. तेव्हा ती मुलगी हसत म्हणते, तुला आठवते का आपण पहिल्यांदा कुठे भेटलो होतो? रियांश शांतपणे उत्तर देतो, मला वाटते आपण पहिल्यांदाच भेटतोय आणि जर याआधी भेटलो असतो तरीही मला आठवत नाही. आणि त्यानंतर इतकं बोलून तो पुन्हा आपला ग्लास उचलतो. ती थोडं हसत म्हणते, खरंच तुला आठवत नाही? माझं तर मनच तुटलं. असो, आपण आधी भेटलो आहोत, पण आता तर समोरासमोर बोलतोय. ती आपला हात पुढे करून म्हणते, हॅलो, मी कायरा खुराना, आदर्श खुरानाची बहीण, आणि आज ज्याच्या बर्थडेला तू आलायस ती मीच आहे. तू तर मला विशही केला नाहीस. रियांश थोडं स्मित करत म्हणतो, अरे मला माहितीच नव्हतं. त्यानंतर तो तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो, हॅपी बर्थडे मिस कायरा खुराना. त्यानंतर ते दोघे हस्तांदोलन करत असताना रियांश लवकरच हात मागे घेतो आणि म्हणतो, एक्सक्यूज मी, असं म्हणत तो तिथून निघून जातो. आणि त्यानंतर कायरा त्याच्याकडे पाहत म्हणते, हाय, किती हँडसम आहे हा, आणि ॲटिट्यूड तर एकदम जानलेवा. ते ड्रिंक घेत हसत राहते. दरम्यान बाहेर नियती चिरागचा कॉल उचलते. फोनवरून चिरागचा रागावलेला आवाज ऐकू येतो. आणि त्यानंतर, तुझी हिंमत कशी झाली? तू मला खरंच मित्र मानतेस का फक्त दिखावा करतेस? नियती फोन कानापासून दूर धरते आणि नाराज चेहऱ्याने स्क्रीनकडे पाहते. मग शांतपणे म्हणते, चिराग प्लीज शांत हो, मी तुला समजावते ना. आणि त्यानंतर पण चिराग तिचं बोलणं मध्येच तोडतो. काय समजावणार तू? त्या मुलीसाठी तू माझ्यासोबत नाही आलीस. तिचं ऐकलंस सुद्धा का? तू का? नियती म्हणते, कारण जशी तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस तशी तीही माझी बेस्ट फ्रेंड आहे. आणि ती? त्यानंतर इकडे तेवढ्यात चिराग पुन्हा मध्येच थांबवत म्हणतो, अच्छा, ती तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना? मग मी कोण? काहीच नाही का तुझ्यासाठी? किमान एकदा कॉल तरी करायला हवा होता. पण नाही, उलट मीच तुला फोन करतोय. आणि त्यानंतर नियती त्रासून म्हणते, झालं का तुझं?
तुला माझं काही ऐकायचंच नाही ना? मग मला पण काही बोलायचं नाही. बाय चिराग. इतकं बोलून ती फोन कट करते. चिराग अजून काही बोलणार असतो, पण फोन कट झाल्याचा बीप वाजतो. तो स्क्रीनकडे पाहत म्हणतो, अरे खरंच फोन कट केला हिने. वाटतं थोडं जास्तच बोललो बरं. पुन्हा कॉल करतो. तो पुन्हा कॉल लावतो, पण नियती फोन पाहून लगेच कॉल कट करते. चिराग सुस्कारा टाकत म्हणतो, अरे पुन्हा कट केला. वाटते गुस्सा झाली. चालेल, भेटूनच समजावतो. पण गंमत बघ, राग तर मला यायचा होता आणि आता सगळं माझ्यावरच आलं. नियती परत घरात जात असते तेव्हा तिची नजर मीराकडे जाते, जी प्रियासोबत येत असते. नियती त्यांच्या जवळ जाऊन म्हणते, अरे भाभी, तुम्ही आत्ता आलात? मग ती प्रियाकडे बघते आणि म्हणते, आणि प्रिया पण तुमच्यासोबत? मीरा हसून म्हणते की हो नियती, ही गिफ्टसाठी खूप हट्ट करत होती म्हणून मीच तिला घेऊन आले. चल आता आज जाऊया, असं म्हणत ती पुढे निघते. त्यांच्या मागोमाग 2-3 माणसे येतात, जे अंगरक्षकांसारखे दिसत होते. नियती आणि मीरा जेव्हा चेकिंग एरियातून जातात तेव्हा मीराला ओळखून सिक्युरिटी त्यांना थांबवत नाही आणि दोघी पुढे निघून जातात. पार्टीचा हा परिसर गजबजलेला होता. लोक ये जा करत होते. सगळे पार्टीचा आनंद घेऊन चालले होते. मीरा आणि नियती एकत्र होत्या. प्रिया अन्याजवळ होती. अचानक काही लोक, जे सुरक्षा रक्षक नव्हते तर कुठल्या तरी कारवायांच्या काटरकर्ते असावेत असे वाटणारे, आतील हॉलमध्ये गावागवाप्रमाणे प्रवेश करायच्या तयारीत होते. ते एकमेकांमध्ये बोलत होते, लवकर, मीरा आणि तिची मुलगी निघून टाकायची आहे, कोणीही ओळखू नये. इतक्यातच शब्दात ते आत निघून गेले. थोड्याच वेळाने काही वेटर सेवक हातात रसाचा ट्रे घेऊन पार्टीमध्ये येत होते. एका वेटरने मीरासमोर रसाचा एक ट्रे ठेवला. मीरा तो उचलायला झुकली, पण नियतीने तो हातात घेतला. नियती हसत म्हणाली, काहीतरी वेगळा घ्या, तुम्हीच आनंद घ्या. मीरा हसून दुसरा ग्लास घेतला. मात्र वेटर नियतीकडे लक्ष ठेवत होता. तो मनात विचार करत होता, मला फिकत नाही. मला तो मीरा ठाकूरला मारायला पुरवठा मिळाला आहे आणि ही मुलगी गोंधळात येते. ती जर हा रस प्याली तर तिलाही धोका होऊ शकतो. नियतीने वेटरला म्हणाली, भाऊ, तुम्ही दुसऱ्याला सर्व करा, आम्हाला पुरेसं आहे, धन्यवाद. वेटर म्हणाला, हो मॅडम, आणि सरळ निघून गेला. नियतीने रसाचा एक घोट घेतला आणि तिला चव काहीशी वेगळी वाटली. ती ग्लास पाहत राहिली आणि विचार करू लागली, हा रस सामान्य नाही. तिच्या जवळील नाकाने ती त्याला सुंघलं तर विचित्र वास आला. ती आजूबाजूला डोळे फिरवत त्या वेटरला शोधू लागली. तो कोणत्याही ठिकाणी दिसत नव्हता. तिला नंतर दिसलं की तो वेटर पडद्याच्या मागून जाऊन एका खोलीत निघाला आहे. नियती तिथे गेली. रस्त्यावर जाताना तिला आदर्श दिसला. नियती आदर्शकडे पाहून थांबली. आदर्श काही बोलायला तयार होता, पण नियती आधीच म्हणाली, मी आता येते, 2 मिनिटात येते, नंतर बोलो. इतक्यात ती तिथून निघून गेली. आदर्श प्रश्नात गुंतला, ती इतकी घाई का करते, मला बोलायला वेळच देत नाही. पण त्याला लगेचच त्याच्या वडिलांनी बोलावलं आणि तो तिथे गेला. नियती ज्या खोलीजवळ पोहोचली तिथे कोणीच नव्हतं. आधी तिथे काही लोक होते, आता सगळंच शांत होतं. तिची नजर ग्लासकडे गेली. ती काहीतरी शंका वाटू लागली. त्या खोलीतून कोणी ओरडण्यासारखा आवाज येत होता. धीटपणे ती खोलीकडे चालली आणि दाराजवळ थांबली. आतून एखादा रागाने बोलत होता. तो शांतपणे बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण कंटाळ्यामुळे आवाज वाढला होता. तो वेटरला ओरडत म्हणत होता, तुझ्याकडून काहीच होत नाही. ज्याला देण्याचं होतं त्याला नाही दिलं, तू दुसऱ्याला देवलंस. तुला माहिती आहे का, या कामासाठी आपल्याला 10 लाख रुपये मिळणार होते. आपण यशस्वी नाही झाल्यास ते पैसे मिळणार नाहीत. आज आम्हाला कोणत्याही प्रकारे मीरा ठाकूरला संपवून टाकायचं आहे. हे ऐकताच नियतीचे डोळे मोठे झाले. तिने तोंडावर हात ठेवला. हे रस मीरासाठी दिलेला होता. तिच्या मनातच नक्की होतं
की त्या रसात काहीतरी विषारूप घटक मिसळवलेले आहेत. तिने वर आकाशाकडे पाहून मनात म्हटलं, धन्य आहे देवा, मी तो रोज पाचताना, नाही तर मी इथे उभीच नसते. पण तिने आधीच त्याचा एक घोट घेतला होता. हे तिला समाधान देणारच नाही. आता केक कापण्याची वेळ आली होती. आदर्श आणि त्यांचं कुटुंब खूप आनंदी दिसत होतं. रियांश बार काउंटरच्या खुर्चीवर बसला होता आणि म्हणत होता, ती मुलगी बरीच वेळ झाली दिसत नाही, कुठे गेली असेल. नियतीने ठरवलं की तिला लगेच हे सगळं सर्वांना सांगावं लागेल. कुणी आहे जो मीरा भाभीला त्रास आणू इच्छितो. त्यांना मारण्याने कोणाला काय फायदा, असा विचार नियती मनात करत असतानाच आतल्या खोलीचा दरवाजा हलून किंचित आवाज आला. आतल्याने लगेच दरवाजा उघडला आणि बाहेर येताना पाहिलं तर नियती दारात उभी होती. वेटर म्हणाला, बॉस, हेच ती आहे ज्याला मी रस दिला होता. असं वाटतं तिने आपली सर्व चर्चा ऐकली आहे. नियती तोंड मोठ्यावर उघडून ओरडली, तुम्ही कुठून आला आहात? कोणी पाठवलंय तुम्हाला? आणि का मीरा ठाकूरला मारायचं ठरवलं? मला सांगा. तिच्या प्रश्नांनी वेटरला आणि बॉसला राग आला. बॉस म्हणाला, ही मुलगी आता वाचणार नाही, पण आधी तिला सपाटेत आणावं लागेल. हे ऐकून नियती अत्यंत रागात भरून गेली. तिने हातातील रस त्या बॉसच्या तोंडावर फेकून दिला. बॉस तिसऱ्या झटका घेऊन रागाने नियतीकडे धावला आणि तिला मारण्याचा प्रयत्न करायला लागला. अचानक नियतीचं डोकं फिरू लागलं आणि ती शांतपणे थरथरायला लागली. तो आदमी तिचे केस पकडून ओढू लागला. नियती वेदनेने ओरडली. तिने डोळे उघडले असताना सर्व काही तिच्यासमोर फिरत होतं.